नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो. मित्रांनो, आपण मूलभूत अधिकारांचा अभ्यास करत आहोत. कालच्या लेक्चरमधील पहिल्या भागात आपण कलम 12 ते 22 पर्यंतचा अभ्यास केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण उर्वरित कलमांचा कलम 23 ते 35 पर्यंतचा अभ्यास करणार आहोत. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. कलम 23 पासून. कलम 23 आणि 24 हे शोषणासंबंधीच्या अधिकाराशी संबंधित आहेत. शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित आहेत. कलम 23 काय म्हणतं की मानवी व्यापार व वेठबिगारीवर बंदी. यालाच इंग्रजीमध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग आणि बेगार असे म्हणतात. आधी जाणून घेऊयात ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे काय. याचा अर्थ असा होतो की स्त्री, पुरुष किंवा मुले यांचा व्यापार करणे, म्हणजे यांची खरेदी किंवा विक्री करणे. त्याचबरोबर याच्यामध्ये देवदासी किंवा जबरदस्तीने वैश्यव्यवसाय करायला लावणे या गोष्टींचा देखील समावेश होतो. वेठबिगारी काय असते मित्रांनो, इतिहासामध्ये आपण पाहिलंच असेल की भारतामध्ये जहागीरदारी ही खूप जुनी प्रथा आहे, जुनी प्रथा होती. आणि जिच्यामध्ये जे जहागीरदार किंवा जमीनदार लोक होते ते पीडित लोकांचे म्हणजे जे गरीब लोक आहेत किंवा ज्यांच्याकडे शेती वगैरे अशा प्रकारचं काहीच साधन नाही, त्यांचा कामगार म्हणून वापर करायचे आणि त्यांचा पाहिजे तसा त्यांच्याकडून काम करून घ्यायचे. मात्र त्या बदल्यात त्यांना खूप कमी वेतन दिलं जायचं किंवा वेतन दिल्या देखील जायचं नाही. यांच्यामध्येच बॉन्डेड लेबर नावाची देखील एक संकल्पना आहे, म्हणजेच बंधित कामगार. याचा अर्थ असा होतो, बंधित कामगार म्हणजे त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध त्याला काम करायला लावणे आणि हे काम तो बिनापगारी करत असे. म्हणजेच त्याच्याकडून त्याला वेतन न देता त्याचा मालक म्हणजेच हे जमीनदार लोक जसं पाहिजे तशा प्रकारचं काम त्याच्याकडून करून घेत असेल. तर ही बिगारीची पद्धत खूप जुनी म्हणजेच मध्ययुगीन काळापासून भारतामध्ये रुजलेली होती. तर हिचा समूळ नाश करण्यासाठी, ह्या प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी आर्टिकल 23मध्ये तरतूद केली गेली आणि तिच्यावर बंदी आणली गेली. तर ह्या प्रथा बंद करण्यासाठी पुन्हा काही ह्या शोषित घटकांच्या मदतीसाठी म्हणून काही कायदे केले गेले. उदाहरणार्थ बॉन्डेड लेबर ॲक्ट 1976 किंवा कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट 1970 असेल किंवा किमान मजुरी कायदा 1948. त्याचबरोबर बंधक कामगार व्यवस्था कायदा, जो त्याला मराठीतून म्हणजेच हा बॉन्डेड लेबरला मराठीतून बंधक कामगार व्यवस्था कायदा असे म्हणतात, तो 1976 साली पास केला गेला. त्याचबरोबर 1976 सालीच समान पगार कायदा देखील संसदेने पारित केला. ह्यानंतरचं कलम आहे कलम 24, जे की बालकामगार ह्या प्रथेच्या विरोधात आहे. म्हणजे बालकामगारांना काम करण्यापासून, म्हणजे बालकांना कामगार म्हणून काम करून घेण्यापासून रोखल्या जातं. तर बालकांनी कारखान्यात काम करण्यावर बंदी असं ह्या आर्टिकलचं टायटल आहे. ह्यामध्ये वयाची अट आहे 14 वर्ष. म्हणजे 14 वर्षापेक्षा खालच्या वयोगटातील मुलांना कोणत्याही व्यवसायामध्ये कामावर ठेवल्या जाणार नाही आणि जसं असे कोणी करत असेल तर मग त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाते. तर बालकांना शिक्षण वगैरे प्रोव्हाइड केल्या जावं वयाच्या 14व्या वर्षापर्यंत आणि त्यांना अशा कामामध्ये न गुंतवणे याच्यासाठी वेगवेगळे कायदे केले गेले. 1986 साली चाइल्ड लेबर ॲक्ट पास केला गेला. तसेच 2005ला एक आयोग स्थापन केला गेला, कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ॲक्ट 2005. ह्या अंतर्गत बालकांच्या हक्कांसाठी एक आयोग नेमलं गेलं आणि त्यांच्या हिताच्या गोष्टींची तरतूद त्यात करण्यात आली. मित्रांनो, यानंतरचं स्वातंत्र्य येतं, एक मूलभूत अधिकार येतो धार्मिक स्वातंत्र्याचा. कलम 25 ते 28 अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्याविषयीच्या तरतुदी दिल्या गेलेल्या आहेत. त्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. कलम 25 काय म्हणतं, विवेकबुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन, आचरण व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य.
तर ह्यामध्ये कंसामध्ये ऑल पर्सन्स दिला गेलेला आहे, म्हणजेच सर्व व्यक्तींना हा अधिकार लागू पडतो. सर्व व्यक्ती ह्या अधिकाराचा फायदा घेऊ शकतात. ह्या कलम 25 अंतर्गतच 4 प्रकारचे अधिकार प्राप्त होतात. ते खालीलप्रमाणे दिलेले आहेत. ते असे फ्रीडम ऑफ कन्सियन्स, म्हणजेच एखाद्या व्यक्तीची त्याच्या मनानुसार, म्हणजे त्याला जसं वाटते त्यानुसार तो देवाचं रूप इमॅजिन करेल आणि त्याची भक्ती करेल. त्यामध्ये कोणतेही त्याला कंपल्शन असणार नाही किंवा त्याच्यावर कोणतेही बंधन असणार नाही की त्याने दुसऱ्या कोणत्या पर्टिक्युलर धर्माचा फॉलो करावं. तर त्या व्यक्तीला ज्या धर्माचं किंवा ज्या देवाचं त्याला आचरण करायचं असेल त्या देवाचं त्यानं आचरण तो करू शकतो. यालाच फ्रीडम ऑफ कन्सियन्स म्हणतात, म्हणजेच त्याच्या विवेकबुद्धीनुसार तो धर्माचं आचरण करू शकतो. दुसरा आहे राईट टू प्रोफेस, म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या धर्माचं म्हणजे ओपनली दुसऱ्यांना सांगू शकतं की मी ह्या धर्मामध्ये माझा विश्वास आहे किंवा ह्या धर्मावर माझी श्रद्धा आहे वगैरे. तर यालाच राईट टू प्रोफेस म्हणतात. राईट टू प्रॅक्टिस काय असतं? ह्या अंतर्गत तो व्यक्ती जो धर्म पालन करतो त्या धर्माचे जे काही रिच्युअल्स असतील, म्हणजे प्रथा किंवा परंपरा त्यांच्यामध्ये असतील, जसं हिंदू धर्मामध्ये होम हवन केल्या जातं किंवा यज्ञ करतात, तर ते त्या अंतर्गत तो व्यक्ती करू शकतो. राईट टू प्रोपगेट म्हणजे त्या धर्माचा प्रसार करणे. तर तो व्यक्ती त्या धर्माचा प्रसार करण्याचा त्याला कलम 25 अंतर्गत अधिकार आहे. मात्र धर्माचा प्रसार करणे याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला धर्म परिवर्तन करण्यापासून परावृत्त करणे. जर तसं होत असेल तर मग ते ह्या आर्टिकल 25चं उल्लंघन मानलं जाईल. हे कलम 25 अंतर्गत येणाऱ्या अधिकाराचा उपभोग घेण्यासाठी काही अपवाद आहेत. म्हणजे ह्या अपवाद जर समोर ठेवले तर ह्या अधिकारांचा तुम्ही उपयोग करू शकणार नाही. ते अपवाद कोणते आहेत? पब्लिक ऑर्डर, म्हणजेच कायदा व सुव्यवस्थेचा जर प्रश्न येत असेल, किंवा मोरॅलिटी म्हणजेच नैतिकतेचा प्रश्न येत असेल, किंवा हेल्थ किंवा अदर प्रोव्हिजन्स. आपण नुकतंच पाहिलं इथे हेल्थ देखील आहे, त्यामुळे करंट गोष्टीविषयी आपण त्याच्यावर चर्चा करूया. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर पसरलेला आहे आणि त्यामुळे बरेच आपल्या भारतातीलच आपण जाणून घेऊया की देवळे ही बंद आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे अपवाद जर समोर आले, म्हणजे ह्या गोष्टी किंवा ह्या अडचणी समोर आल्या, तर कलम 25 अंतर्गत आपल्याला ह्या धार्मिक अधिकाराचा वापर करता येणार नाही किंवा त्याच्यावर अंशतः बंधने येऊ शकतात. ह्यानंतरचं कलम आहे कलम 26, धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. इंग्रजीतून याचं स्टेटमेंट असं आहे, एव्हरी रिलिजियस डिनॉमिनेशन ऑर एनी ऑफ इट्स सेक्शन शल हॅव द फॉलोइंग राईट्स. मित्रांनो, इथे रिलिजियस डिनॉमिनेशन म्हणून एक शब्द प्रयोग केलेला आहे. तर याचा अर्थ असा होतो की ह्यामध्ये एखाद्या धर्माचा किंवा पंथाचा त्या धर्माला किंवा पंथाला फॉलो करणाऱ्या लोकांचा समुदाय असला पाहिजे. म्हणजे इंडिव्हिज्युअल पर्सन तो असणार नाही, तर तो त्या लोकांचा किंवा त्या समाजाचा एक समूह असेल. त्यालाच इथे रिलिजियस डिनॉमिनेशन असं म्हटलं गेलं. तर ह्या कलम 26 अंतर्गत 4 प्रकारचे अधिकार आपल्याला उपभोगता येतात. ते कोणते आहेत? राईट टू इस्टॅब्लिश अँड मेंटेन इन्स्टिट्यूशन्स फॉर रिलिजियस अँड चॅरिटेबल पर्पजेस. म्हणजे या अंतर्गत एखादी धार्मिक संस्था किंवा चॅरिटेबल ट्रस्ट, म्हणजेच जे परोपकारासाठी संस्था उभारलेल्या असतात त्या संस्था उभारण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त होतो. दुसरा अधिकार कोणता आहे? राईट टू मॅनेज इट्स ओन अफेअर्स इन मॅटर्स ऑफ रिलिजन. म्हणजेच धार्मिक बाबीशी संबंधित काही व्यवहार असतील तर त्या व्यवहारांचं व्यवस्थापन देखील आपण करू शकतो. त्यानंतरचा अधिकार येतो राईट टू ओ अँड ॲक्वायर मुवेबल अँड इममुवेबल प्रॉपर्टी. म्हणजेच धर्माशी संबंधित जर आपल्याला एखाद्या
संपत्तीची गरज असेल, उदाहरणार्थ जमीन खरेदी करायची असेल तर त्या अंतर्गत आपण जमीन खरेदी करू शकतो. इथे मूवेबल म्हणजे चल अचल संपत्ती असा याचा अर्थ होतो. मूवेबल अँड इमूवेबल प्रॉपर्टी म्हणजे चल आणि अचल संपत्ती. जमीन ही इमूवेबल म्हणजे अचल संपत्ती आहे. मूवेबल प्रॉपर्टीमध्ये पैसा किंवा सोने नाणे अशा प्रकारच्या वस्तूंचा समावेश होतो. त्यानंतरचा चौथा अधिकार कोणता प्राप्त होतो? राईट टू ॲडमिनिस्टर सच अ प्रॉपर्टी इन अकॉर्डन्स विथ लॉ. म्हणजे वरीलप्रमाणे आपण संपत्ती खरेदी करू शकतो, पण कायद्याला अनुसरून. आता इथेही काही अपवाद आहेत. कोणते आहेत अपवाद? पब्लिक ऑर्डर, मॉरॅलिटी आणि हेल्थ. म्हणजेच वरील प्रकारे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येत असेल किंवा नैतिकतेशी संबंधित काही समस्या उद्भवत असतील किंवा जर आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असेल तर. ह्यानंतरचं कलम आहे कलम 27 आणि 28. कलम 27 काय म्हणतं? एखाद्या धर्माला चालना देण्यासाठी कर देण्यापासून मुक्ती. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एखादा धर्म आहे आणि एखादा व्यक्ती त्या धर्माचं पालन करत आहे, मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की या धर्माचं प्रोत्साहन करण्यासाठी त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं कर द्यावं लागेल. तर हे कर वगैरे देणं त्या व्यक्तीवर बंधनकारक असणार नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की त्या धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा धर्माला चालना देण्यासाठी राज्य ही संकल्पना आपण आधीच्या लेक्चरमध्ये अनुभवलेली आहे, पाहिलेली आहे. तर राज्य अशा प्रकारचा खर्च करणार नाही, किंवा जर राज्य खर्च करत असेल तर मग तो सर्व धर्मांना समान प्रमाणात खर्च करेल. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कर आणि फीमध्ये इथे एक फरक आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण धार्मिक स्थळांवर जाताना अनुभवलं असेल, फी आकारली जाते. तर ती फी ही प्रशासनाशी संबंधित काही आर्थिक अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यासाठी किंवा त्या धार्मिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी म्हणून ती फी पैशाच्या रूपामध्ये किंवा इतर स्वरूपामध्ये जमा केली जाते. मात्र कोणत्याही प्रकारचं ते बंधनकारक नसतं आणि कशाही प्रकारचं कर लावता येणार नाही. ह्यानंतरचं कलम आहे कलम 28. कलम 28 म्हणतं की शैक्षणिक संस्थांमधून धार्मिक शिक्षण वा उपासना सक्तीने करण्यापासून मुक्ती. म्हणजेच राज्य हे कोणत्याही आपल्या स्वतःच्या शैक्षणिक संस्थांमधून धर्माचं शिक्षण देणार नाही. ह्या अंतर्गत ज्या संस्था येतात त्यामध्ये ती धार्मिक संस्था ही राज्याकडून, राज्य ही जी संकल्पना आहे मग ती स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा जसं आपण आधी पाहिलं त्यानुसार, तर फंडिंग पार्शियली करीत असेल किंवा पूर्णतः फंडिंग करत असेल किंवा शासनाने त्या धार्मिक संस्थेला रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा तशी ओळख शासनाने दिली असेल तर अशा संस्थांमधून धार्मिक शिक्षण पुरवल्या जाणार नाही. आणि असं होत असेल तर ते आर्टिकल 28चं उल्लंघन असेल, ह्या अधिकाराचं उल्लंघन असेल. आणि जर एखाद्या व्यक्तीला धार्मिक शिक्षण घ्यायचं असेल तर तो व्यक्ती मग तो निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल, त्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाणार नाही. ह्यानंतरचं आपला मूलभूत अधिकार आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, जो की अनुक्रमे कलम 29 व 30 अंतर्गत येतो. कलम 29 अंतर्गत सांस्कृतिक अधिकार येतो, ज्यामध्ये भाषा, लिपी व संस्कृती यांचं संरक्षण करणे अशी तरतूद आहे. ह्या कलमाअंतर्गत एक महत्त्वाचा फ्रेज आहे एनी सेक्शन ऑफ सिटिझन्स, म्हणजेच नागरिकांचा गट. आता यामध्ये नागरिकांचा गट म्हणजे मग तो कोणत्याही धर्माचा गट असू शकतो. तो धर्म अल्पसंख्याक असू शकेल किंवा बहुसंख्याकांचा देखील असू शकतो. ह्या सर्वांनाच हे कलम लागू पडतं. ह्या कलमाअंतर्गत ह्या नागरिकांचा गट ह्या अधिकाराचा वापर करू शकतात. ह्यानंतरचं कलम आहे कलम 30, जे की शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकाचा अधिकार व्यक्त करतं. तर आपल्या संविधानामध्ये 2 प्रकारचे अल्पसंख्याक नमूद केले गेलेले आहेत. ते आहेत
धार्मिक अल्पसंख्याक म्हणजेच रिलिजियस मायनॉरिटी आणि भाषिक अल्पसंख्याक म्हणजेच लिंग्विस्टिक मायनॉरिटीज. कलम 30 हे पूर्णतः अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या हितांसाठी म्हणून त्यांना अधिकार प्रदान करतं. इथे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे म्हणजेच भाषिक तत्वावरचं जे अल्पसंख्याक आहे त्यांच्यासाठी देखील याच्यामध्ये अधिकार आहेत. तर जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याच्या पाल्याने शिक्षण घेताना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घ्यावे तर त्या अंतर्गत कलम 30 अंतर्गत ते शिक्षण घेऊ शकतात. ह्यानंतरचं कलम येतं आर्टिकल 32, जे की अतिशय महत्त्वाच्या कलमांपैकी आणि अतिशय महत्त्वाच्या मूलभूत अधिकारांपैकी एक आहे. यालाच घटनात्मक उपाययोजनेचा हक्क असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या कलमाला घटनेचा आत्मा म्हटलेला आहे आणि सुप्रीम कोर्टानेही वेळोवेळी त्यांच्या दिलेल्या निर्णयामध्ये आर्टिकल 32ला संविधानाचं मूलभूत स्ट्रक्चर, मूलभूत ढाचा म्हणून स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट हा मूलभूत अधिकारांचा रक्षणकर्ता आहे असं आर्टिकल 32वरून आपल्याला समजून येतं. ते कसं तर सुप्रीम कोर्ट हे मूलभूत अधिकारांचं जे अंमलबजावणी आहे ते अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहतं. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाला प्राधिलेख म्हणजेच रिट्स काढण्याचे अधिकार आहेत आणि त्यानुसार ह्या भाग 3 अंतर्गत येणाऱ्या सर्व मूलभूत अधिकारांचं रक्षण केलं जातं. त्याचबरोबर संसदेला हा जो रिट्स काढण्याचा किंवा ऑर्डर काढण्याचा हा अधिकार आहे तो सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट वगळता इतर न्यायालयांना देखील पुरवला जाण्याचा अधिकार संसदेकडे आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलम 32 अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीचं त्याच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल असे त्या व्यक्तीला वाटत असेल तर तो व्यक्ती सरळ सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्याविषयी दाद मागू शकतो. त्याच्यासाठी त्याला हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टाची पायरी चढण्याची गरज नाही. तर हे देखील एक महत्त्वाचा घटक कलम 32 अंतर्गत येतं. तर ह्यामध्ये प्राधिलेखांचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. एकूण 5 प्रकारचे रिट्स म्हणजेच प्राधिलेख हे संविधानामध्ये नमूद केलेले आहेत. त्यांची नावे, त्यांचा अर्थ काय आहे आणि तो नेमकं कोणाच्या विरोधात काढता येतो किंवा काढता येत नाही हे आपण पाहूया. पहिला आहे हॅबियस कॉर्पस म्हणजेच बंदी प्रात्यक्षिकरण. याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो टू हॅव द बॉडी ऑफ, म्हणजे एखाद्या व्यक्तीला सदेह उपस्थित करणे. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिटेन्शनचा अर्थ समजून घेतला. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला डिटेन्शनमध्ये ठेवलं आहे किंवा त्याला हाऊस अरेस्ट किंवा अशा प्रकारचं बंदिवासात ठेवलेलं आहे तर त्या व्यक्तीविरुद्ध हॅबियस कॉर्पस काढता येतं. त्याचबरोबर एखादी गव्हर्नमेंटची संस्था आहे, उदाहरणार्थ पोलीस आहे, पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अटक केलेली आहे तर आणि त्या व्यक्तीला जर न्यायालयासमोर किंवा मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं नसेल तर मग हायकोर्ट असेल किंवा मग सुप्रीम कोर्ट असेल जिथे त्या व्यक्तीने याचिका दाखल केलेली आहे ते न्यायालय हॅबियस कॉर्पस नावाचं प्राधिलेख इश्यू करतं. कंसामध्ये दिलेलं आहे सार्वजनिक संस्था किंवा खाजगी व्यक्तींविरुद्ध काढता येतं. हा पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला माहिती असायला हवी की जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर त्या व्यक्तीला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर करावं लागतं. प्रवासाचा जो वेळ आहे तो वेळ वगळून बाकीचे जे पूर्ण 24 तास आहेत ते 24 तास ग्राह्य धरून त्या 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटसमोर हजर करावं लागतं. जर त्या व्यक्तीला हजर केलं गेलं नाही तर मग जे कोर्ट आहे, हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट, ते हॅबियस कॉर्पस नावाचं प्राधिलेख त्या अधिकाऱ्याविरुद्ध किंवा ज्या व्यक्तीने डिटेन केलेलं आहे त्या व्यक्तीविरुद्ध काढता येतं किंवा काढते. दुसरा प्राधिलेख आहे मॅन्डामस म्हणजेच परमादेश. ह्या अंतर्गत एखादं न्यायालय
पब्लिक ऑफिशियलला म्हणजेच जे सरकारी नोकर किंवा कर्मचारी किंवा अधिकारी असतील त्यांना त्यांच्या कामगिरीच्या त्या सरकारी कर्मचाऱ्याने कामगिरी नीट केली नसेल तर ह्या बेसवर एखादा कोर्ट हा मॅन्डामस म्हणजेच परमादेश काढू शकतं. तर कोणाच्या विरोधात परमादेश काढला जाऊ शकत नाही हे पाहूया. तर त्यामध्ये खाजगी व्यक्ती किंवा खाजगी संस्था, राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश यांच्याविरुद्ध मॅन्डामस हा प्राधिलेख काढता येत नाही. मित्रांनो, ह्यानंतरचं प्राधिलेख आहे प्रोहिबिशन म्हणजेच प्रतिषेध. याचा इंग्रजीतून अर्थ नॉट टू डू असा होतो. म्हणजे ही एक नकारात्मक संकल्पना आहे जी की कोर्टाद्वारे एखाद्या संस्थेला, शासकीय संस्थेला ते कार्य न करण्यापासून रोखते, कार्य करण्यापासून रोखते. तर कोर्ट हे कोणाच्या विरोधात काढल्या जातं ते आपण पाहूया. हे न्यायिक आणि समन्यायिक प्राधिकाऱ्यांविरुद्धच काढता येतं. म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल तर ती त्यांच्या खाली जे काही सब कोर्ट्स असतात त्यांच्या विरोधात हे प्राधिलेख काढू शकते. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे जे प्रोहिबिशन नावाचं प्राधिलेख आहे ते प्रशासकीय ऑथॉरिटीविरुद्ध किंवा जे लेजिस्लेटिव्ह बॉडीज आहेत म्हणजे आपल्या कायदेमंडळ आहेत त्यांच्या विरोधात किंवा खाजगी व्यक्तीविरुद्ध काढता येत नाही. ह्यानंतरचं चौथं प्राधिलेख आहे सर्शिओरराय म्हणजेच उत्प्रेक्षण. याचा थोडक्यात जाणून घ्यायचं असेल तर सर्शिओरराय म्हणजे एखादी केस दुसऱ्या संस्थेकडे ट्रान्सफर करणे. उदाहरणार्थ एखादा हायर लेवलचं कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल, ती जी एखादी केस आहे ती खालच्या कोर्टकडे ट्रान्सफर करू शकते. यालाच सर्शिओरराय म्हणतात. उदाहरण पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेस आपण न्यूजपेपरमध्ये असं ऐकतो की अलाहाबाद हायकोर्टाने असा निर्णय दिला की जिथे एखाद्या ज्या प्रदेशामध्ये गुन्हा घडलेला आहे त्या न्यायालयामध्ये ती केस न चालवता दुसऱ्या एखाद्या जिल्ह्याच्या किंवा दुसऱ्या एखाद्या राज्याच्या कोर्टामध्ये ती केस चालवावी. दुसरं एक उदाहरण असं म्हणता येईल की काही वेळा एखाद्या गुन्ह्याविषयी स्पीडी ट्रायल घेण्याची गरज पडते. म्हणजे कमी कालावधीमध्ये त्या गुन्ह्याचा निकाल लागणं गरजेचं असतो. त्यामुळे जे हायर लेवलचं कोर्ट असतं, उदाहरणार्थ सुप्रीम कोर्ट असेल तर ते खालच्या कोर्टाला आदेश देतं की स्पीडी कोर्टामध्ये किंवा जे जलदगती न्यायालय आहे त्यांच्यामध्ये ती केस ट्रान्सफर करावी. तर हे सर्शिओरराय प्रकारचं प्राधिलेख झालं. हे प्राधिलेख कनिष्ठ न्यायालय किंवा प्राधिकरणाविरुद्ध काढला जातं. शेवटचा प्राधिलेख आहे को वारंटो म्हणजेच अधिकार पृच्छा. आपण बऱ्याच वेळेस पाहतो की हायकोर्टाने एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला समन्स बजावलं असं आपण म्हणतो. तर ते समन्स म्हणजेच एक प्रकारचं को वारंटो प्राधिलेख असतं. म्हणजेच याचा अर्थ असा निघतो की त्या ऑथॉरिटीने जी काही कार्यवाही केलेली आहे ती कोणत्या बेसवर किंवा कोणत्या अधिकारावर केली गेलेली आहे असा याचा अर्थ होतो. तर हे कोणाच्या विरोधात काढलं जातं? कायद्याने प्रस्थापित सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीत. उदाहरणार्थ एखादी संस्था आहे जिचं कायद्याद्वारे तिची स्थापना झालेली आहे. थोडक्यात सांगायचं तर उदाहरणार्थ सेबी आहे. सेबीमध्ये काही समजा चुकीच्या घडामोडी घडलेल्या आहेत किंवा सेबीने त्याच्या अधिकाराच्या बाहेर काम केलेलं आहे असं कोर्टाला आढळलं तर मग ते कोर्ट सेबीला को वारंटो प्रकारचं प्राधिलेख तिथे वापरू शकतं. ह्यानंतरचं कलम आहे कलम 33 आणि 34. हे सशस्त्र दलाशी आणि मार्शल लॉशी संबंधित कलम आहेत. यांचा आपण अभ्यास करूया. कलम 33 आर्टिकल 33 काय म्हणतं? आर्म्ड फोर्सेस अँड फंडामेंटल राईट्स
म्हणजेच सशस्त्र दलातील सदस्य आणि त्यांच्याशी संबंधित त्यांच्या मूलभूत अधिकारांशी संबंधित हे कलम आहे. ह्या अंतर्गत कोणकोणते आर्म्ड फोर्सेस येतात तर ते आहेत आपले जे नेव्ही असेल किंवा मिलिटरी असेल किंवा एअरफोर्स असेल, त्याचबरोबर पॅरामिलिटरी फोर्सेस असेल, पोलीस फोर्सेस असेल किंवा इंटेलिजन्स एजन्सीज असेल, म्हणजेच रॉ असेल किंवा IB असेल. तर ह्या अंतर्गत येणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचा ह्या कलमाअंतर्गत समावेश होतो. हे कलम का आणलं गेलं तर ह्या सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मूलभूत अधिकारांवर बंधने येतात. म्हणजेच त्यांना पब्लिकली असं काही बोलता येत नाही किंवा गव्हर्मेंटवर ते असं सरळ आरोप प्रत्यारोप करू शकत नाही किंवा दोषारोप करू शकत नाही. त्यांना जे वाटेल ते बोलू शकत नाहीत किंवा लिहू शकत नाहीत. तर अशा बऱ्याच प्रकारची बंधने येतात. ती बंधने त्यांना त्यांच्या सर्व्हिसनुसार जे कायदे बनवले गेलेले आहेत त्या कायद्यानुसार त्यांच्यावरती बंधने येतात. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आर्मीमध्ये असेल तर त्याला आर्मी ॲक्ट 1950नुसार त्याच्यावर बंधने येतात. जर एखादा व्यक्ती नेव्हीमध्ये असेल तर नेव्ही ॲक्ट 1950 अंतर्गत त्याच्यावर बंधने येतात. अशाच प्रकारचे एअरफोर्स किंवा पोलीस फोर्समध्ये असतील किंवा BSFमध्ये असेल तर त्या संबंधित जे कायदे आहेत बनवले गेलेले आहेत त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यांच्यानुसार ह्या सदस्यांवर त्यांच्या मूलभूत अधिकारावर बंधने येतात. म्हणजेच एखादा सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि ह्या दलामध्ये काम करणारा सदस्य आहे तर ह्यांच्या मूलभूत अधिकारामध्ये बराच फरक असतो. म्हणजेच हा सर्वसामान्य व्यक्ती सर्व मूलभूत अधिकारांचा वापर करू शकतो, मग ते भाषण स्वातंत्र्य असेल किंवा अशाशी संबंधित. मात्र हे आर्म्ड फोर्सेसमधील सदस्य त्या सर्व मूलभूत अधिकारांचा वापर करू शकत नाहीत. मित्रांनो, कलम 33 अंतर्गत कायदे बनवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. आणि हे जे कायदे संसद बनवते त्या कायद्यांना कोणत्याच कोर्टामध्ये कोणत्याच न्यायालयामध्ये चॅलेंज केल्या जाऊ शकत नाही. कलम 34 हे मार्शल लॉ आणि मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत. मार्शल लॉ म्हणजे एक प्रकारचं मिलिटरी रूल असतं. एखाद्या प्रदेशामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये जर कायदा आणि सुव्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला असेल तर शासन ठरवतं की तेथे मार्शल लॉ लावायचा का नाही किंवा मिलिटरी रूल लावायचा का नाही. जर त्या क्षेत्रामध्ये मिलिटरी रूल लावला तर मग जे आपली सर्वसामान्य जी कायदा व सुव्यवस्था असते ती पूर्णतः मिलिटरीच्या अखत्यारीत जाते आणि मग मिलिटरी तिथले सगळे कारभार सांभाळते. याचा अर्थ असा होतो की तेथील जनजीवन आणि तेथील सामान्य लोकांचे जे अधिकार असतात त्या अधिकारांवर मोठ्या प्रमाणावर बंधने येतात. मग त्यांच्यावर संचारबंदी असेल किंवा जमावबंदी असेल, भाषणबंदी असेल किंवा संघटना वगैरे स्थापन करण्यासंबंधीच्या बंदी असतील तर ह्यांचा समावेश त्या मार्शल लॉ अंतर्गत होतो. म्हणजेच मार्शल लॉमध्ये जे सर्वसामान्य कायदे आहेत ते सर्वसामान्य कायदे निलंबित केले जातात. एक महत्त्वाचा कायदा मागे काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी चर्चेमध्ये होता, अप्स्पा नावाचा, म्हणजेच आर्म्ड फोर्सेस स्पेशल प्रोटेक्शन ॲक्ट. मणिपूरची इरोम शर्मिला हे नाव आपण ऐकलं असेल. तर त्यांनी जवळपास 16 वर्ष ह्या कायद्याच्या विरोधात त्यांनी उपोषण केलं होतं, म्हणजे अन्नपाण्याचा त्याग केला होता. तर त्यांना आयर्न लेडी ऑफ मणिपूर असे देखील म्हणतात. तर मणिपूरमध्ये बऱ्याच वर्षापासून अशा प्रकारचा मार्शल लॉ म्हणजेच मिलिटरी रूल लागू होतं. आता ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी केलं गेलेलं आहे आणि ते हळूहळू कमी केल्या जात देखील आहे. ह्यानंतरचा शेवटचं कलम आहे कलम 35. कलम 35 काय म्हणतं, इफेक्टिंग सर्टेन फंडामेंटल राईट्स, म्हणजेच काही ठराविक मूलभूत अधिकारांची परिणामकारकता ठरवण्यासंबंधीचे कायदे. तर हे ज्या भाग 3 अंतर्गत जे आपण मूलभूत अधिकार अभ्यासले आहेत त्या मूलभूत अधिकारांना प्रत्यक्षात अंमलात आणणे हे ह्या कलम 35 अंतर्गत येतं. आणि भाग 3 संबंधित
कायदे बनवण्याचा अधिकार फक्त संसदेकडे आहे. ही तरतूद अशासाठी आहे की संसद ज्यावेळेस एखादा कायदा पारित करते तर तो कायदा पूर्ण भारतभर पूर्ण प्रदेशात भारताच्या संपूर्ण प्रदेशात समप्रमाणात लागू होतो. म्हणून फक्त संसदेकडे ह्या संबंधीचे अधिकार दिले गेलेले आहेत. कोणत्याही स्टेट लेवलला फंडामेंटल राईट्सशी संबंधित कायदे केले जात नाहीत. त्याचबरोबर जी संसद आहे जी कायदे बनवते ती सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट व्यतिरिक्त इतर न्यायालयांना प्राधिलेखाचे अधिकार प्रदान करते. आपण थोड्याच वेळापूर्वी प्राधिलेखांचा अभ्यास केला तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट व्यतिरिक्त इतर न्यायालयांना देखील अधिकार पुरवल्या जाऊ शकतं. त्याचबरोबर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे असे जर आढळून आलं तर त्या उल्लंघनाच्या बाबतीत शिक्षेची तरतूद देखील संसद करते. उदाहरणार्थ कलम 17 अंतर्गत आपण अस्पृश्यता पाहिली. आता अस्पृश्यता ही एखादा व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधात करत आहे असं आढळून आलं तर ती शिक्षेची तरतूद संसद कायद्याद्वारे करू शकते आणि त्या व्यक्तीला शिक्षा देऊ शकते. त्याचबरोबर कलम 23 अंतर्गत जे आपण सध्या म्हणजे नेमकंच ह्युमन ट्रॅफिकिंग आणि बॉन्डेड लेबर किंवा फोर्स्ड लेबर आपण पाहिलं तर त्या अंतर्गत देखील जर शिक्षेची तरतूद असेल तर संसदेला त्याविषयी कायदे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की संपत्तीचा अधिकार हा सुरुवातीला मूलभूत अधिकार होता. मात्र 44वी घटना दुरुस्ती 1978 अंतर्गत त्याला इतर कायद्यांप्रमाणे लीगल ॲक्ट म्हणजेच कायदेशीर बाब त्याला बनवण्यात आली. म्हणजेच मूलभूत अधिकार ही त्याची ओळख काढून घेण्यात आली. मात्र त्याच्यामध्येच काही महत्त्वाचे कलम आहेत ते मूलभूत अधिकार म्हणूनच गणले जातात. तर 31 तर काढलं गेलं, मात्र 31A, 31B आणि 31C हे महत्त्वाचे कलमे गरजेनुसार ह्या भागामध्ये मूलभूत अधिकाराच्या ह्या भागामध्ये ॲड केली गेलेली आहेत. तर कलम 31A काय म्हणतं? सेविंग ऑफ लॉज प्रोव्हाइडिंग फॉर ॲक्विजिशन ऑफ इस्टेट्स. म्हणजेच एखादा भूभाग त्या भूभागाचं अधिग्रहण करायचं असेल तर त्याच्यासाठी मग जे कायदे केल्या जातात तर त्या कायद्यांना संरक्षण प्राप्त करणं. तर ही तरतूद पहिली घटना दुरुस्ती 1951 अंतर्गत समाविष्ट केली गेली. ह्या कलमाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या कलमान्वये केलेले कायदे कलम 14 व कलम 19 म्हणजेच इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि जे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, असेंब्ली ह्या प्रकारचे जे स्वातंत्र्य आहेत त्यांचं जरी उल्लंघन होत असेल तरीही आर्टिकल 31 अंतर्गत येणारे कायदे हे शाबूत असतील किंवा विधिग्राह्य असतील. कलम 31B काय म्हणतं? व्हॅलिडेशन ऑफ सर्टेन ॲक्ट्स अँड रेग्युलेशन्स. हे 9व्या भागाशी संबंधित आहे. 9व्या भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे संसदेने कायदे बनवलेले आहेत ते कायदे 9वा भाग नाही, 9वी अनुसूची. तर ह्या अनुसूचीमध्ये संसदेने बनवलेले बरेच कायदे टाकले गेले. यासाठी टाकले गेले की भाग 9मध्ये अनुसूची 9मध्ये हे कायदे टाकल्यास त्यांना संरक्षण प्राप्त व्हायचं. तर ही 31B तरतूद पहिली घटना दुरुस्ती 1951मध्ये ॲड केली गेली. मात्र ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 2007च्या IR कोएल्हो केसमध्ये ह्याच्याविषयी निवाडा दिला की जो केशवानंद भारतीचा खटला होता 1973मध्ये झालेला, तर 24 एप्रिल 1973च्या नंतर जे कायदे केले गेलेले आहेत आणि अनुसूची 9मध्ये टाकल्या गेलेले आहेत ते कायदे न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र असतील. म्हणजेच आता जर कोणते कायदे केले आणि अनुसूची 9मध्ये टाकले गेले तर त्यांना पूर्णतः संरक्षण प्राप्त असणार नाही. त्या कायद्यांचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं. ह्यानंतरचं कलम आहे आर्टिकल 31C, जे की 1970च्या 25व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड केलं गेलं.
हे कलम असं सांगतं, सेविंग ऑफ लॉज गिविंग इफेक्ट टू सर्टेन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. म्हणजेच असे काही कायदे आहेत जे आपल्या मूलभूत तत्त्वांना, त्या मूलभूत तत्त्वांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणारच आहोत. तर त्या मूलभूत तत्त्वांचं म्हणजेच राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्या तत्त्वांचं अंमलबजावणी करण्यासाठी ह्यांना राखीव ठेवल्या जाऊ शकतं. तर कलम 31C म्हणतं की कलम 39B व 39C ची अंमलबजावणी करणारा कोणताही कायदा कलम 14 व 19च्या उल्लंघनावरून बाद ठरवता येणार नाही. मित्रांनो, कलम 39B आणि 39C हे DPSPशी म्हणजेच राज्य धोरणाच्या मूलभूत तत्त्वांशी संबंधित आहेत. कलम 39B काय म्हणतं, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने समाजाच्या भौतिक संसाधनांची मालकी व वितरण सुनिश्चित करण्याच्या उद्दिष्टाने राज्य आपल्या धोरणांची आखणी करेल. आणि कलम 39C काय म्हणतं, आर्थिक प्रणालीमध्ये संपत्तीचे व उत्पादनाच्या संसाधनांचे समाजाला हानिकारक असे केंद्रीकरण होणार नाही. म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ सेंट्रलायझेशन असणार नाही. तर या उद्दिष्टाने राज्य आपल्या धोरणांची आखणी करेल. तर ह्या गोष्टींची ज्यावेळेस गरज पडेल आणि जर त्याच्याशी संबंधित जेव्हा कायदे केले जातील तर ते कायदे हे कलम 14 व 19ला यांचं उल्लंघन होत आहे या कारणावरून त्या कायद्यांना बरखास्त केलं जाणार नाही. ते कायदे अंमलात आणले जाऊ शकतात. यानंतर आपण पाहूया मूलभूत अधिकारांव्यतिरिक्त नागरिकांना आणखी कोणकोणते अधिकार असतात. म्हणजेच जे मूलभूत अधिकार नाहीत मात्र संसदेने त्यांना अधिकाराचा दर्जा दिलेला आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, लीगल राईट्स म्हणजे काय किंवा कॉन्स्टिट्यूशनल राईट्स म्हणजे काय. तर फंडामेंटल राईट्स म्हणजे भाग 3 अंतर्गत जेवढे अधिकार नागरिकास प्राप्त होतात त्यांना फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकार म्हणतात. लीगल राईट्सचा अर्थ असा होतो की कायदेशीर अधिकार, म्हणजे संसदेने आपल्या कायद्याद्वारे नागरिकांना ते अधिकार प्रदान केलेले असतील तर त्यांना कायदेशीर अधिकार म्हणजेच लीगल राईट्स म्हणतात. कॉन्स्टिट्यूशनल राईट्स म्हणजे संविधानामध्ये त्या अधिकारांचा समावेश आहे. मग ते मूलभूत अधिकारामध्ये असतील किंवा इतरत्र ते संविधानामध्ये कुठेही कोणत्याही कलमाअंतर्गत असतील तर त्यांना कॉन्स्टिट्यूशनल राईट्स म्हणतात. म्हणजेच ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये ऑलरेडी समाविष्ट केले गेलेले आहेत. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की फंडामेंटल राईट्स हे एक प्रकारचे कॉन्स्टिट्यूशनल राईट्सच आहेत. मात्र सर्व कॉन्स्टिट्यूशनल राईट्स हे फंडामेंटल राईट्स असत नाहीत. तर मूलभूत अधिकारांव्यतिरिक्त इतर कोणते अधिकार नागरिकांना असतात ते पाहूया. कलम 265 हे कलम काय म्हणतं, नो टॅक्स शॅल बी लेवाइड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर कायद्यानुसार कर म्हणजे त्या कायद्यामध्ये जर कर भरण्याशी संबंधित उल्लेख असेल, म्हणजे तो कर भरण्यासाठी कायदा केला गेला असेल तरच तो व्यक्ती कर भरण्यास पात्र असतो. थोडक्यात काय, तर कर भरण्यासाठी त्याच्या कराशी संबंधित कायदा केलेला असावा. यानंतरचं कलम आहे कलम 300A, जे की मगाशी आपण पाहिलं संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित आहे. ते काय म्हणतं, नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज प्रॉपर्टी सेव्ह बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला कायद्याशिवाय त्याला संपत्ती अधिग्रहणापासून रोखल्या जाणार नाही. ह्यानंतरचं कलम आहे कलम 301 काय म्हणतं, ट्रेड कॉमर्स अँड इंटरकोर्स थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया शॅल बी फ्री. म्हणजेच व्यापाराशी संबंधित हा कलम आहे. राज्यामध्ये व्यापार असेल किंवा त्या दोन राज्यातील दोन व्यक्तींच्या दरम्यान व्यापार होत असेल तर तो व्यापार हा मोफत असेल. त्याच्यावर एक्स्ट्रा असा कोणत्या प्रकारचा कर लावला जाणार नाही. आणि तो कर लावला जात असेल तर त्याच्यासाठी मग कायदा बनवून त्या कराची आकारणी केल्या जाईल. यानंतरचा शेवटचा अधिकार आहे कलम 326 अंतर्गत. तो काय म्हणतो, द इलेक्शन्स टू लोकसभा अँड विधानसभा शॅल बी
ऑन द बेसिस ऑफ ॲडल्ट सफरेज. म्हणजेच आपल्या लोकसभा किंवा विधानसभेच्या ज्या निवडणुका होतात त्यामध्ये जे लोक वोटिंग करतात ते ॲडल्ट सफरेज असेल, म्हणजे प्रौढ मताधिकाराद्वारे त्यांना निवडल्या जातील किंवा ती निवडणूक होईल. आपल्या इथे 18 वर्ष वयोगट किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयातील व्यक्तींना मतदानाचा अधिकार आहे, तर त्यालाच ॲडल्ट सफरेज असे म्हणतात. मूलभूत अधिकार आणि इतर अधिकार यांच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे की जर ह्या इतर अधिकारांचं म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल राईट असेल किंवा लीगल राईट असेल तर यांचा अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर आधी हायकोर्टामध्ये जाऊन त्याच्याविषयी पेटिशन टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर मग गरज पडल्यास सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागतं. मात्र जर मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत असेल तर सरळ आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत अधिकारांचं सेक्शन पूर्ण केलेलं आहे. ह्या 2 लेक्चरच्या सिरीजमध्ये मी जवळपास संपूर्ण टॉपिक आणि त्याच्याशी जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे घटक आणि पॉईंट्स आहेत ते ॲड करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आपल्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा आणि आमच्या ग्रुपला, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.